अत्यंत सुंदर अशी वृत्तबद्ध आणि छंदोबद्ध कविता त्यांनी लिहिली. हे छंदावरचं त्यांचं प्रेम आहे, वृत्तावरती त्यांचं जे प्रेम आहे, ते प्रेम त्यांना मोठं करेल याच्यात माझ्या मनात शंका नाही. सोडू नका ते सोडू नका, ते प्रिझर्व करा, ते जपा, प्राणपणाने जपा. कारण छंद आणि वृत्त हा कवितेचा प्राण आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही चैतन्य निर्माण केलं तर तुम्हाला काही नाही तरी साहित्यातलं चांगल्यापैकी बक्षीस तुम्हाला मिळेल. साहित्य अकादमीपर्यंत तुम्ही जावं अशी इच्छा आहे. ते लहान आहेत वयानं, अजून पुढं मोठं आयुष्य पडलेलं आहे. डोळ्यापुढे काय ठेवायचं? साहित्य अकादमी. मी ज्ञानपीठ लगेच म्हणत नाही, पण साहित्य अकादमी मिळण्याची ताकद या बकुळीच्या फुलामध्ये आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. त्या संग्रहाचं जर विश्लेषण थोडं केलं तर असं आहे की 60 कविता आहेत. मग अशी सांगितलं त्यातल्या सुमारे 22 कविता आहेत निसर्ग आणि निसर्गासंदर्भातल्या आहेत. त्यातच त्यांची ताकद आहे. मग असं कोणीतरी त्यांच्यावरती बोललो बघा, इथं ते माझ्याशी संबंध आहेत, मग त्यांचा बरोबर सहमत आहेत का नाही मला माहीत नाही, पण हे जे निसर्ग कविता म्हणून तुम्ही त्या निवडल्या ती यांची ताकद आहे खरं सांगायचं म्हणजे. त्यानंतर दुसऱ्या ज्या 13-14 कविता आहेत ते प्रेमकविता आहेत. त्यांच्या वयाकडे बघितल्यानंतर प्रेमकवितांची 60पैकी संख्या निदान 30-35 तरी पाहिजे होती. पण या काव्यसंग्रहामध्ये फक्त 13-14 प्रेम कविता आहेत. आणि नंतर उरलेल्या ज्या कविता आहेत 24 कविता त्या मग सलामसारख्या आहेत. वाक्य अवघड आहे कळायला. त्या 24 कविता आहेत त्या सलामसारख्या आहेत, पण ह्याच्या पहिले ज्या कविता आहेत 22-23 कविता आहेत ना, अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. त्याच्याबद्दल काही वाद नाही, काही नाही. आणि मग त्यांच्या प्रेम कवितेसंबंधी मी काय फारसं बोलणार नाही, कारण बोलू नये. प्रेम कविता लिहिणं आणि प्रेम कविता वाचणं हे फक्त दोघांचा बिझनेस आहे. एक कवी आणि तो वाचक. त्याच्यामध्ये टीकाकारांनी तिसऱ्या माणसाने पडू नये. का पडू नये? त्या प्रेम कवितेच्या ओळी दुसऱ्याला समजावून सांगायचं म्हणलं तर ते शक्य नाही, ते करू नये, कारण त्यातली नजाकत निघून जाते. म्हणून प्रेम कविता हा फक्त दोघांचा एक भाग आहे. तो लिहिणारा कवी आणि वाचणारा वाचक. त्या समीक्षकांनी त्यात लुटबुड करायची नाही. तरी पण एक लहानचं मी उदाहरण सांगतो.